शिवाजी महाराज की जय. जय भवानी. बघा आता आपण सर्वजणांनी राणीमहल पाहिले बघा. प्रत्येक राणीमहालासमोर एक एक आडवा चौतर आहे. याला दासी उठा असं म्हटलं जातं. ज्या आपल्या महाराजांच्या राण्या होत्या यांच्या सेवेकरिता सेविका राहायच्या. आताच्या काळात नोकर म्हटले जातात ना, तशा टाईपचे नोकर लोक या ठिकाणी राहायचे, म्हणून याला दासी उठा असं म्हटलं जातो. समोर 3 जालीचे गड्डे पाहायला भेटतात बघा. याला इतिहासामध्ये धान्य कोठार असं म्हटलं जातं. कोकणात यालाच पेव किंवा कणगी म्हटले जाते. स्वराज्याचं सर्वात मोठं धान्याचं कोठार हे कोल्हापूरमध्ये पन्हाळगडावरती आहे बघा. गंगा, यमुना आणि सरस्वती या ठिकाणी बांधण्यामागचे एक कारण होतं. कारण की का गडावरती त्यावेळेस 3000 प्रजा राहायची. मग जर या 3000 प्रजेला जर खालून कुणी वेढा घातला, हा वेढा 3 महिन्याचा पडला जायचा. मग लागण तेवढं धान्य त्यांच्यामध्ये साठा करून ठेवला जायचा. हे जे आहे 21 फूट, 22 फूट आणि 15 फूट आहे. लाकडाची सडी माहिती असेल, बांबूची सडी, त्या सडीने धान्य वरती काढलं जायचं. काही इतिहासकारांचे असे म्हणणे आहेत 1733 ला गडावर पेशवे सत्ता आली. पेशव्यांखाली ह्यांचा कैदी कोठावर उपयोग केला. कुणी चोरी, लाबाडी, पितुरी, गद्दारी केली ना, ह्याच्यामध्ये 2 दिवस, त्याच्यामध्ये 2 दिवस. 7व्या दिवशी त्याने आपली चोरी मान्य नाही केली. पोत्यामध्ये भरलं जायचं. पुढे टकमक टोक पॉइंट आहे, तिथून त्याचा खाली कडेलोट केला जायचा. हायकोर्ट हाय शिक्षा म्हटली जायची. मग आपल्या राजाने याला कैदी कोठावर उपयोग का नाही केला? कारण की का या साईडला राण्या राहत होत्या, या साईडला महाराजांचा राहता राजवाडा आहे. आणि कोणत्याही राजाने बाल्ले किल्ल्यात कैदी ठेवले गेले नाही. आपल्या महाराजांनी कैदी ठेवले गेले. खालच्या साईडला एक लिंगाणा किल्ला आहे, सातारामध्ये एक वासोटा किल्ला आहे, या किल्ल्यांवरती ठेवले गेले. खालच्या साईडला पडलेल्या इमारती पाहायला भेटतात ना, या पडलेल्या इमारतींना इतिहासामध्ये अष्टप्रधानांची कार्यालय ऑफिस म्हटले जातात. ज्या आपल्या महाराजांच्या काळात 8 मंत्री होते. अनाजी पंत, हंबीराव मोहिते, रामचंद्र त्रिंबक, एसाजी रावजी रघुनाथ पंडित, अनाजी दत्तो आणि मोरपंत पिंगले यांची या ठिकाणावरती कार्यालय ऑफिस होती. या साईडला 5 आहेत, त्याच्या खालच्या साईडला 3 आहेत. आता आपण एका गेट मधून प्रवेश केलात बघा. या गेटला इतिहासामध्ये मेना गेट असं म्हटलं जातं. मेना गेट म्हटला तर मेन गेट नव्हे. ज्या आपल्या महाराजांच्या राण्या होत्या या सायंकाळी मेनेत बसायच्या, त्या ठिकाणावरती सूर्योदय पाहायला जायच्या, त्याला मेना गेट असं म्हटलं जातं. आता आपण सर्वजण रायगड किल्ल्याच्या अति महत्वाच्या ठिकाणावरती जाणार आहोत. ज्या ठिकाणावरती आपल्या महाराजांनी अखेरचा श्वास सोडला गेला, ते ठिकाण पाहायला. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय.